नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि बघणार आहोत महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान अखेर काल भारतात परतले. वाघा अटारी सीमेवरून रात्री 9:20च्या सुमारास ते भारतात दाखल झाले. पाकिस्तानी रेंजर्स आणि बीएसएफमध्ये कागदपत्राची प्रक्रियेची पूर्तता झाली आणि त्यानंतर अभिनंदन यांनी भारतीय सीमेत प्रवेश केला. 2 दिवस ते पाकिस्तानच्या ताब्यात होते. अभिनंदन भारतात आल्यानंतर त्यांचं भारतीय अधिकाऱ्यांनी स्वागत केलं आणि त्यानंतर अभिनंदन अमृतसरला रवाना झाले. अमृतसर विमानतळावरून त्यांना दिल्लीमध्ये आणण्यात आलं. अभिनंदन पाकिस्तानच्या बॉर्डरवर दाखल होताच सगळ्या भारतीयांच्या नजरा त्यांच्या दिशेकडे लागल्या होत्या आणि अभिनंदन यांना पाकच्या बॉर्डरवर बघताच भारतीयांचा ऊर अभिमानानं भरून आला. यावेळी भारतीयांनी वाघा बॉर्डरवर जोरदार जल्लोष केला. अभिनंदन भारतात परतले त्यामुळे देशभरात आनंदोत्सव सुरू आहे. फटाके वाटून तर कुठे, फटाके फोडत तर कुठे मिठाई वाटून देशवासीय जल्लोष साजरा करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विंग कमांडर अभिनंदन यांचं स्वागत केलं. अभिनंदन यांच्या धाडसाचा देशाला अभिमान वाटतोय असं ट्विट पंतप्रधानांनी केलं. अभिनंदन यांच्या स्वागतासाठी त्यांचे आईवडील आणि इतर नातेवाईक वाघा सीमेवर उपस्थित होते. मुलाच्या धाडसानं आईवडिलांचा ऊर अभिमानानं भरून आला होता. अभिनंदन यांच्या सुटकेनंतर हिंगोलीमध्ये जल्लोष साजरा झाला. गांधी चौकामध्ये नागरिकांनी फटाके फोडले आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. एका बाजूला देशात अभिनंदन यांच्या सुटकेचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे पाकच्या कुरापती सुरूच होत्या. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात बाबागंज भागामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारताचे 5 जवान शहीद झाले, 8 जण जखमी झालेत. ओआयसी या मुस्लिम बहुल देशांच्या संघटनेच्या परिषदेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नाव न घेता पाकवर घणाघाती टीका केली. जर आपल्याला मानवतेला वाचवायचं असेल तर जे देश दहशतवाद्यांना आश्रय देतात आणि आर्थिक रसद पुरवतात त्या देशांना पाठिंबा देणं बंद केलं पाहिजे, अशा स्पष्ट शब्दात सुषमा स्वराज यांनी पाकला खडसावलंय. केंद्र सरकार लवकरच हुरियतच्या नेत्यांवर बंदी घालण्याच्या विचारात आहे. दहशतवादाला आळा घालण्यासाठी सरकार हे पाऊल उचलू शकतं. स्कॉडल लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर काल नाशिकमध्ये गोदावरीच्या तीरावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वीर सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नाशिककरांनी गोदातीरी तुफान गर्दी केली होती. भारत माता की जय, शहीद निनाद मांडवगणे अमर रहे अशा घोषणांनी हा सगळा परिसर दुमदुमून गेला होता. निनाद यांची 2 वर्षांची चिमुकली आपल्या वडिलांना अखेरचा निरोप देताना पाहून सगळेच जण भावूक झाले होते. इतरही बातम्या थोडक्यात बघणार आहोत. लोकसभा निवडणुकीआधी धनगर आरक्षणाचा प्रश्न काही मार्गी लागताना दिसत नाही आणि हाच मुद्दा हाती धरत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मतदारांना चांगलाच टोला हाणलाय. मतं दुसऱ्यांना देता आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न मी सोडवा अशी मागणी करता हे बरं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अहमदनगर लोकसभेची जागा सोडण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घोळ सुरू झालाय. पवारांनी नगरची जागा काँग्रेसला सोडल्याचं अकलूजमध्ये जाहीर केलं आणि जयंत पाटील यांनी म्हणतायत की हे वृत्त तथ्यहीन आहे आणि तसं ट्विट करून त्यांनी या संदर्भातला खुलासा देखील केला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची धुळे आणि मुंबईतल्या बीकेसीत काल रॅली झाली. मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल त्यांनी केला. नोटाबंदी, रोजगार, जीएसटी अशा अनेक मुद्द्यांना त्यांनी हात घातला. मोदींवर हल्लाबोल करताना राहुल गांधींनी मोदींची नक्कलही केली. राहुल गांधींनी महायुतीतल्या नाराज नेत्यांसाठी काँग्रेसचे दरवाजे उघडे आहेत असं वक्तव्य केलंय. काँग्रेस पक्षासोबत जे जे येतील त्यांचं स्वागत आहे असंही ते म्हणाले. काँग्रेस सत्तेत आला तर देशातल्या सगळ्या गरीब नागरिकांना किमान उत्पन्ना एवढी रक्कम त्यांच्या बँकेत जमा करण्याची घोषणा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी धुळ्यातल्या सभेत केली. संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे घराघरात पोचलेले अभिनेते अमोल कोल्हे यांनी आज हातातलं शिवबंधन काढून मनगटावर काल खड्या बांधलं. अमोल कोल्हेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. जयंत पाटील, धनंजय मुंडे, अजित पवार, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अमोल कोल्हे यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुका ठरलेल्या वेळातच होणार असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. सगळ्याच राजकीय पक्षांबाबत याबद्दल चर्चा केली असल्याचं निवडणूक आयोगानं सांगितलं. यावेळी निवडणूक आयोगानं ईव्हीएमबद्दल देखील खंत व्यक्त केली. लखनौमध्ये 2 दिवस निवडणूक आयोगाची बैठक झाली, त्यानंतर हे स्पष्टीकरण देण्यात आलं.
3 महिन्यांतर पुन्हा घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्यात. अनुदानित सिलेंडर ₹2.08 महागलेत. विनाअनुदानित सिलेंडरच्या दरात तब्बल ₹42.50 वाढ झाली आहे. हे नवे दर कालपासून लागूही झालेत. या नव्या दरानुसार अनुदानित गॅस सिलेंडरची किंमत आता ₹493.32 इतकी झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं पीएफ संदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय. पीएफ लागू करताना आता कंपन्या किमान पगारातून स्पेशल अलाउन्स वेगळा करू शकणार नाहीत. त्यामुळे जास्त पैसे पीएफमध्ये गुंतवले जाऊ शकतील. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे कंपन्यांवर आर्थिक भार जास्त असणार आहे. पालघरला पुन्हा एकदा भूकंपाचा काल धक्का बसलाय. भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं भूकंपाच्या धक्क्यामुळे नागरिक घाबरले. रायगड जिल्हा परिषदेचा पुढच्या आर्थिक वर्षासाठीचा 72 कोटी 34 लाखांचा अर्थ आणि बांधकाम समितीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. दळणवळणासाठी सर्वाधिक 22 कोटी 71 लाखांची या तरतूद आहे. बीड नगरपालिकेचा शहर विकासासाठी 322 कोटी 42 लाख 50 हजारांचा अर्थसंकल्प बहुमतानं मंजूर करण्यात आला. प्रकल्पात कोणत्याही प्रकारची करवाढ न करता चालू वर्षाचा अर्थसंकल्प मांडण्यात आलाय. पक्के रस्ते, स्वच्छता आणि पाणी या महत्त्वाच्या प्रश्नांकडे यात लक्ष वेधण्यात आलंय. आष्टी उपसा सिंचन योजनेचं रखडलेलं काम त्वरित सुरू करून शेतीला पाणी मिळावं यासाठी मोडनिंब शिवारातल्या कॅनलवरच शेतकऱ्यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. योजनेचं काम पूर्ण झालं तर मोडनिंब बैरागवाडी या भागात 478 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आता बातमी आहे वाशिमची महामार्ग निर्मितीची कामं वेगानं सुरू आहेत, पण पाणी टंचाई आहे त्यामुळे महामार्गाच्या कामाला अडथळा निर्माण होतोय. बातमी यवतमाळचे दारव्हा तालुक्यात भाणगावमध्ये 300हून जास्त नागरिकांना काविळीची लागण झाली आहे. आरोग्य विभाग मात्र याकडे अजूनही दुर्लक्षच करत आहे. बातमी बारामतीतले पूनम बनकर यांचा एका अपघातात मृत्यू झाला आणि त्यामुळे पूनम यांच्या 13व्या दिवशी त्यांच्या कुटुंबियांनी मोफत हेल्मेट्स वापरून गावकऱ्यांना सुरक्षित प्रवास करण्याचा संदेश दिलाय. गावातल्या 70 जणांना यावेळी मोफत हेल्मेट्स वाटण्यात आली. राज्यात 10वीच्या परीक्षा कालपासून सुरू झालेल्या आहेत. बारामतीमध्ये पहिल्याच पेपरच्या दिवशी 10वीच्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. जळगावची बातमी असोदा रेल्वे गेटजवळच्या शेतात दरोडेखोरांनी हैदोस घालत शेतातल्या सालदाराला मारहाण करत विहिरीमध्ये टाकल्याचा गंभीर प्रकार घडलाय. दौलत एकनाथ काळे यांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं कळतंय. पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे. अमरावतीची बातमी मोर्शी तालुक्यातल्या चारगड धरण प्रकल्पामधल्या घरांचं पुनर्वसन करून त्यांना वाढीव मोबदला द्यावा या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं. बारामती आणि फलटण तालुक्याला वरदान ठरलेल्या नीरा नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालंय. शेती आणि जनावरांवर त्याचा मोठा परिणाम होतोय. विविध कारखाने, कत्तलखाने आणि डेअरी प्लॅन्टच्या मिश्रित पाण्यामुळे नदी प्रदूषित होते आहे. लातूर तहसील कार्यालयासमोर पाखर सांगवी गावातल्या ग्रामस्थांनी पाण्याच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केलं. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सोय नाही आणि पाण्याची मोठ्या प्रमाणातली टंचाई यामुळे प्रशासनानं पिण्याच्या पाण्याची सोय करावी यासाठीचंही आंदोलन होतं. सोलापूर तालुका सरकारनं दुष्काळी तालुका म्हणून जाहीर केला असला तरी गावात कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेलं नाही. त्यामुळे मंद्रुप गावचे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले. मार्च महिना सुरू झालाय. विद्युत वितरण कंपनीनं जोरदार वसुली मोहीम सुरू केली आहे. मोहिमेअंतर्गत सेलू तालुक्यात 17 गावांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलाय आणि यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याआधी धनगर बांधवांना दाखवण्याची मागणी केली जाते. सरकारनं असं केले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा धनगर समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोनवणे यांनी दिला. बनावट कॉल सेंटर उघडून लकी ड्रॉ आणि प्रॉडक्ट सेलिंग करणाऱ्या सेंटरवर वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. दोघांना यामध्ये अटक करण्यात आली आहे. 5,97,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सांगलीच्या दुष्काळी 42 गावामधल्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी दुष्काळग्रस्तांनी पुढाकार घेतलाय. सरकारवर अवलंबून न राहता लोकसहभागातून म्हैसाळ योजनेचं काम करण्याचा हा निर्धार आहे. जतच्या माडग्यामध्ये पार पडलेल्या पाणी परिषदेत हा निर्णय घेण्यात आलाय. सरकारकडून परवानगीसाठी लढा देण्याचा ठरावही इथे एकमतानं करण्यात आला. 10वीची परीक्षा देऊन परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गाडीला सांगलीच्या कुमठे नजीक भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये एक चालक ठार तर 5 विद्यार्थ्यांसह 9 जण गंभीर जखमी झालेत अशी माहिती मिळतेय. जालना औरंगाबाद महामार्गावरच्या नागेवाडी परिसरामध्ये लघुशंखेसाठी थांबलेल्या 2 दुचाकीस्वारांना
4 जणांच्या टोळक्यानं डोळ्यात मिरचीपूड टाकून मारहाण केली आहे। 1,70,000ची रोकड त्यांनी लांबवली आहे। पोलिसांनी आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे। भारत-पाक सीमेवरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात देखील हाय अलर्ट आहे आणि त्यामुळे माघी एकादशीच्या निमित्तानं पंढरपूर विठ्ठल मंदिरामध्ये सुरक्षा व्यवस्थेत कडक वाढ करण्यात आली आहे। पदस्पर्श दर्शनासाठी विठ्ठल गाभाऱ्यात येणाऱ्या भाविकांची कसून चौकशी आणि तपासणी केली जाते। लातूरमधली बातमी आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं पुलवामामधल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत निधी संकलन उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं। लातूर शहरातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला। अनेक उद्योजक, व्यापारी आणि नोकरदारांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला। रंगांची मुक्त हस्तानं उधळण करत पुरंदर तालुक्यातलं लोकदैवत असणाऱ्या वीरच्या श्रीनाथ म्हस्कोबा यात्रा पार पडली। पालख्या आणि काठ्यांसमोरचा छबिना आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीनं देऊळवाड्यामध्ये विरश्री निर्माण करणारं वातावरण पुरंदरमध्ये निर्माण झालं होतं। खोडद दुर्बीण प्रकल्पामध्ये विज्ञान दिनानिमित्तानं खगोलप्रेमींसाठी आकाश दर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली। पुण्यातल्या खगोल विश्व संस्थेच्या वतीनं दुर्बिणींची सोय इथे करण्यात आली होती। तर बातमी आहे गोंदियातली राज्यातली पहिली वड, पिंपळ आणि उंबर झाडांची रोपवाटिका तयार करण्यात आली आहे। अशा प्रकारे या झाडांची रोपवाटिका तयार करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे। मोरदोली इथल्या रोपवाटिकेत 11,000हून अधिक वड, पिंपळ आणि उंबर झाडांची रोपं आहेत।